की MTDC आहे काय, ते करतं काय. इन्फ्रास्ट्रक्चरची पर्यटन स्थळाच्या ठिकाणाचे जे आहेत ना तिथला विकास करणं, प्रादेशिक पर्यटन योजना म्हणून जिल्हास्तरीयवरती काम करण्याची दृष्टीने त्याची अंमलबजावणीचे काम करण्याचं काम हे MTDC मध्ये करत होतं. MTDCचे असे काही प्रयोजन आहेत का की जिथं महिला किंवा मागासवर्गीय उद्योजक असेल तर त्यांच्यासाठी विशेष काही सवलती आहेत? विशेष करून टुरिझम क्षेत्रामध्ये महिलांचं नेतृत्व यावं, महिलांनी टुरिझम प्रोजेक्ट उभा. टुरिझम प्रोजेक्ट म्हणजे कुठले प्रोजेक्ट? ॲग्रो टुरिझम म्हणजे असं आहे की ज्या शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि पर्यटन हा पूरक व्यवसाय आहे, यांच्यासाठी ते ॲग्रो टुरिझम पॉलिसी शासनाने जाहीर केली आहे. ज्याला टुरिझम क्षेत्रामधला अनुभव नाही आहे परंतु आपल्याकडे 4 पैसे आहेत आणि इन्व्हेस्टमेंट करायचे म्हणून करतात आणि टुरिझम ॲक्टिव्हिटी. मुळात आपण काय केलं पाहिजे की जर पर्यटक जर आपल्याकडे आला तर त्याला आपण काय काय दाखवू शकतो. बरं, एक 1 नाईटसाठी आला तर दुसऱ्या अजून 2 नाईट्स कशा वाढवता येऊ शकतील, त्याच्यासाठी काही काही नवीन नवीन उपक्रम राबवता येऊ शकतील का, ह्याचा पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. पर्यटकांना काय पाहिजे असतं की नीट, क्लीन आणि स्टँडर्ड टॉयलेट बाथरूम असणं गरजेचं. स्वतः MTDC जवळपास 27च्या जवळपास रिसॉर्ट स्वतः चालवते आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपला टुरिझम सेक्टर हे